वेलकम टू माय चॅनल. आणि सांगायचं कारण म्हणजे आज ब्लॉग होणार आहे एकदम सुंदर असा आणि फिरायला जात आहोत. तुम्ही साधारण मुरुड, लाडगर आणि कर्दे नाहीत बघितलात त्या सुद्धा आपल्या यूट्यूबमध्ये म्हणजे मी जेवढे टाकलेत मुरुड बीच, लाडगर म्हणजे तामस तीर्थ असतं ते दाखवलेलं मी भूताचं ते आणि भूताचा एरिया दाखवलेला तो आणि कुठचा बीच दाखवला. समुद्र इतके भारी भारी आहेत ना, म्हणजे दापोली ह्याच्यात एरियात इतके भारी आहेत. त्याच्यातला हा एक कर्द्याचा पण बघण्यासारखा आहे आणि हरणाचा समुद्र इतका पाहण्यासारखा आहे ना, तुम्ही बघा. मी दाखवतो कसले एक नंबर आहे. आणि तिथेच वर गणपतीचा देऊळ आहे. कदाचित आपला बघितलाय वाटतं असं मला आठवत नाही, पण बघा तरी पण पुरा. आणि बघू तर आम्ही सर्व फॅमिली आता जाणार आहोत. तर हरणे बघूया. आणि तुम्हाला जर मच्छी हे दिसले मार्केट लिलाव असतो म्हणजे मच्छी मार्केटाचा तो दाखवीन. आणि तसंच 4 वाजता निघणार आहोत. गॅरंटी नाही 4 वाजता निघण्याची, कारण उशीर होतो तुम्हाला माहितीच आहे फॅमिलीसोबत गेल्यावर तसं. आणि मित्र तर एकदम बकवास 5-6 वाजवणारच. तर बघूया. आणि तुम्ही सिनेमॅटिक चेक करा आणि तोवर मिळूया लवकर. गाईस तुम्ही बोलाल मित्रांना का शिव्या देत होता, पण तुम्हाला माहिती आहे एक व्हिडिओमध्ये मला सांगितलं 3 वाजता ये आणि आले 5 वाजता. ह्याला अर्थ नाही. फिरायला जर जायचं असेल तर 4 बोलल्यावर 4च लगेच निघायचा. राईड कशी चांगली झाली पाहिजे. आणि बाहेरचा लुक बघू शकता तुम्ही बाहेरचा. तर बघितलात किती मिनटं थांबलोय माहिती आहे मी इथे, अजून मम्मी आली नाही. एवढा वेळ लागतो नाही ना, फिरायचा मूडच जातो एक. म्हणजे आता समुद्र म्हटल्यावर म्हणून जातोय. ते इतके कंटाळवतात ना वाट बघून बघून. मी कधीच्या कधी निघालोय, मला टायमिंग माहिती. तर गाईज बघू शकता हरणाचा बीच कसला एक नंबर आहे ते बघा. जास्त फोकस नाही मारायचा, कारण जास्त म्हणजे फोकस म्हणजे झूम नाही मारायचा, कारण कपल्स आहे तिथे. काय असतं प्रायव्हसी असते प्रत्येकाची. आणि बघू शकता इथे पर्यटक खूप साधारण नसतात, कारण फिरायला मजा येते. कारण त्यामुळे मुरुड बीचला पुरा भरलेला असतो माणसाने, म्हणून कंटाळा येतो एवढा. आणि बघू शकता. आणि एक म्हणजे तिथे झूम करतो एवढा, हे पांढरं दिसतंय ना तुम्हाला, ते सगळे पक्षी आहेत एक नंबर. आणि फिरायला ना इतकी मजा काय येते माहिती आहे. हा वातावरण खूप मला जाम आवडतो. फोटोशूटला एक नंबर आहे. आणि इथे किल्ला आहे, लाईट हाऊस असा आहे तिथे किल्ला आणि लाईट हाऊस. तो दाखवीन तुम्हाला मी. बघू शकता बघा सूर्याची किरणं इतकी डोळ्यावर मारतात ना, खूप डोळ्यावर मारतात. सनसेटला इतका भारी वाटेल ना इथे, एक नंबर वाटतो सनसेटला. या कुत्र्याला कोणीतरी आहे ना मारलं नाही, त्याचा एक पाय मोडलाय बघू शकता. पुरा लंगडत चाललाय, म्हणजे पुढच्या पायावर त्याच्यात दगड मारलेला आहे कोणीतरी. का आलोय ते सांगतो तुम्हाला. बहिणीचं लग्न झालं आणि मी गेलो नाही लग्नाला, कारण कार्यक्रम पण म्हणजे माझ्या ड्युट्या लागलेल्या, त्यामुळे जाता आलं नाही. आणि पूजा आता त्यांच्या घरी, नवऱ्याच्या घरी, तर तिथे जाणार आहोत. म्हणून नाही तर आज पण गेलो नसतो तर तिला राग आला असता. म्हणून आता हरणे फिरलोय, आता हरणे समुद्र. आणि आपण आता तिथे जाऊया पटापट, बघूया जाऊन, तुम्हाला पण दाखवतो सिनेमॅटिकने. चलो समुद्र बघा सिनेमॅटिकने लवकर. काहीच तुम्हाला सांगतो, पहिले मी इथं फिरायला यायचो ना तेव्हा इथे कोणी नसायचा. आणि तुम्ही माझ्या आता पाठी पाहू शकता,
खूप पब्लिक आहे, इकडे पण आहे शकता, पुरा पब्लिक आहे इकडे. आणि पुरं पहिला इथं कोण नसायचा आणि कोणी आता बघा पुरा. आणि पक्षी पाहू शकता तुम्ही, ते उडाले. पक्ष्यांबद्दल मला काय माहिती नाही, कारण ते पक्षी आहेत ना तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत याच महिन्यात 2 महिन्यातच जास्त करून दिसतील. आणि इतके भारी दिसतात ना, कारण पांढरा थवा असतो आणि उडाले तर एक नंबर दिसतं. आता बघितलंच असाल सिनेमॅटिकला, तुम्ही पहिल्या सिनेमॅटिकला बघितलंच असाल किती भारी दिसलं ते. बघा सूर्य येतोय जवळच, कारण मी सांगितलं थांबूया जरा वेळ, कारण सूर्यास्ताचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, हा आपला दुसरा दिवस आहे, कारण ब्लॉग एंड करायला मी विसरलेलो. आणि तेवढ्यात सकाळी फोन घेतला एडिट करायला, तेवढ्यात लक्षात आलं की ब्लॉग एंड करायचा विसरलेलो. पण हा पण भाग चालेल, कारण हरण्याचं एवढी मी तुम्हाला काय माहिती दिलेली नाही आहे. हरणायला साधारण का असे जास्त ओळखतात, कारण तिथे मासे म्हणजे मासे विकतात, लिलाव होतो. साधारण तुम्हाला कळण्यासाठी माशांचा लिलाव होतो. आणि लिलाव पाहायला इतकी भारी लोक, म्हणजे इतकी जास्त करून लिलाव पाहायला आणि विकत घ्यायला मासे खूप, आणि स्वस्त मासे आमच्याकडे भेटतात. त्याच्याकरून बाहेर मासे जातात आणि बाहेरनं लोक पण येतात, फॉरेनर पण असतात मच्छी तिथे घ्यायला जास्त करून खूप. कारण फॉरेनर लोकांना माहिती नसतं त्यामुळे. आणि फॉरेनर म्हणजे मी 11वी-12वीला पाहिलंय, फॉरेनर मच्छी घेतात आणि चांगला कोकण पट्ट्याला किंवा आपल्या भारताला, आपल्या कोकणाला खूप भारी म्हणून जातात. म्हणजे इतकं भारी शहर, भारी देश असे सांगून जातात, कारण फॉरेनर खूप येतात. तुम्हाला माहितीच असेल, कोकणातून जे व्हिडिओ माझे बघत आहेत त्यांना माहितीच असेल किती मस्त बोलतात. कारण इतकं आहे ना, मला पण कधी कळलं फॉरेनर. मी 11वी-12वीला समुद्रावर फिरायला जायचो, कॉलेज ते हे सोडून, तेव्हा हे सगळं भेटायचं, म्हणजे आपल्याला बघायला भेटायचं. तेव्हा आम्ही मित्रांसोबत खूप मजा केली. आता मित्र म्हणजे प्रत्येकाच्या कामात लागलेली असल्यामुळे खूप असे जवळचे आता जास्त मित्र राहिले नाही. पहिले खूप मोठा ग्रुप होता माझा, आणि आता आहे तसा आहे साधारण 10-20 पोरांचा ग्रुप आहे. तर जास्त करून ते ब्लॉगला नसतात, ऑफ कॅमेरा असतात. आणि जे ब्लॉगमध्ये आहेत ते आहेत त्यांच्यासोबत जास्त असतो साधारण. आणि ते जाऊ दे, तर एंड करायचा व्हिडिओ राहिलेला. आणि आपण माहिती आहे, समुद्रावर फिरून आलो की चपलेचे म्हणजे शूजचे पाय, सँडलचे पाय गाडीत आले असल्यामुळे ते पुसायला आलो. आणि बघतोय तर काय, अरे ब्लॉग एंड करायचा राहिलाय, अपलोड करायला जाणार होतो, एडिट केलेला मी, पण तो एंड करायचा राहिलेला विसरलेलो. तर आता एडिट करण्यासाठी देऊया व्हिडिओ हा, आणि सांगूया लवकर पाठव, अपलोड करायचा आहे 2 वाजता. बघूया. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. आणि हा 1 मिनिट, तर हरण्याला गणपतीचं मंदिर आहे कड्यावरचा, तो पण एकदा मी खास करून त्याच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड करेन. एकदा ती केलेली मी अपलोड, तेव्हा एवढं काही मला यूट्यूबमधलं माहिती नव्हतं कॉपीराईटचं. दुसऱ्याचं सॉन्ग वापरलेला असल्यावर कॉपीराईट पडतो ते माहिती नव्हतं. आणि ते मी सगळं खूप तिकडचे व्हिडिओ त्याच्यात म्हणजे गाणी टाकलेली आणि कॉपीराईट पडलेला. म्हणजे आपल्याला 4-5 व्हिडिओ ना इतका कॉपीराईट पडला. सुंदर असे व्हिडिओ होता तो. एकाचा मी कॉपीराईट काढलेला तरी पण त्याच्यावर कॉपीराईट पडलं, त्यामुळे मी ते व्हिडिओ डिलीट केले. आणि मी तुम्हाला सांगतो, गणपतीचा व्हिडिओ नक्की अपलोड करेन. हा व्हिडिओ चांगले व्ह्यूज भेटले
तर मी नक्की जाणार आहे आणि नाही भेटले तरी पण जाणार आहे तुम्हाला खास दाखवण्यासाठी. कड्यावरचा गणपती इतका पाहण्यासारखा आणि वरून इतकं भारी समुद्र दिसतो जाताना, ते पण दाखवीन. आणि हा व्हिडिओ इथेच संपूया. मिळूया पुढच्या ब्लॉगला. तोवर बाय बाय.